नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. एक्सक्यूज मी थोडे यांच्याशी बोलू शकते का? ते काय ना, आम्ही फार वर्षांनी भेटतोय, सपना बोलली. येस शुअर. ती माणसं बाजूला गेली. आरंभ तिच्याकडे शांतपणे पाहत होता आणि तीही त्याला गालात हसत निहाळत होती. 50 ओलांडलीस पण अजूनही जशास तसा आहेस तू, हँडसम आणि एकदम हॉट. सपना त्याच्या जवळ येत त्याच्या कानाशी झुकत बोलली आणि आरंभ लगेच मागे झाला. पण तू मात्र बदललीस. समाजसेवा, राजकारण, समाजाची काळजी, हे सगळं सूट होत नाही तुला. नक्कीच काहीतरी मनसुबा घेऊन उतरलीस यात, हो ना? आरंभ बोलला आणि सपना हसली. अजूनही किती छान ओळखतोस तू मला. खरंच आपलं लग्न व्हायला हवं होतं. बरं जाऊ दे तो विषय. आज इतक्या दिवसांनी मला इथे पाहून तुला आनंद तर नक्कीच झाला नाही ना? ती पुन्हा मागे होत कुत्सितपणे हसत बोलली. पण आता आपण नेहमीच भेटत राहू, पार्टीच्या कामासाठी, पर्सनल कामांसाठी, ती डोळे मिचकावत बोलली. यू आर नथिंग फॉर मी. त्यामुळे मला तुला भेटण्यात काहीही इंटरेस्ट नाही, ना पार्टीच्या कामासाठी ना पर्सनल कामासाठी, आरंभ बोलला. वाव, अजूनही तीच अकड, तोच रुबाब आणि तोच निडरपणा आहे तुझ्यात. मला वाटलं मागच्या घडलेल्या गोष्टींमुळे तुझ्यात फरक पडला असेल. खानदानी राजपूत आहे मी. कितीही संकट आली तरी सगळ्यांना पुरून उरतो. ओह रिअली? आय लाईक युअर कॉन्फिडन्स. मग तयार राहा. एक नवीन संकट तुझ्यावर, तुझ्या लाडक्या लेकीवरती भोंगावते. ती डोळ्यात रागीट भाव आणून बोलली. आर्याचं नाव ऐकताच तोही थोडा घाबरला, परंतु त्यानं तिला जाणवू दिलं नाही आणि तो तिच्याकडे रोखून पाहू लागला. मी असं ऐकलंय की तुझी मुलगी फारच सुंदर आहे, एकदम शुभांगीसारखी. म्हणजे ती वागण्यातही तिच्यासारखीच डम असणार, इमोशनल फुल. आणि म्हणूनच तर ती अमेरिकेतून इथे तुला शोधत आली आहे. ती खरंच तुला शोधत आली आहे की कोणीतरी तिला इथे आणलंय? सपना कुत्सितपणे हसत बोलली आणि निघून गेली. ती जाताच आरंभ लगेचच तिथून निघाला. आरंभ, कुठे निघालायस? पक्षाच्या अध्यक्षांनी त्याला हटकलं. मीटिंग संपली, आता मला जायला हवं, आरंभ बोलला. जाशील रे, काय घाई आहे? अजून तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे, कम. पार्टीचे अध्यक्ष त्याला त्याच्यासोबत घेऊन गेले. इकडे राणाची जीप हवेलीच्या गेटमधून आत आली आणि युक्ता जीपमधून उतरून लगेचच हवेलीत पळाली. ए थांब ना माझ्यासाठी, आर्या बोलली. आय कांट वेट, ती म्हणाली आणि आतमध्ये पळाली, कारण तिला जोराची लघवी लागली होती. आर्याला घागरा असल्यानं जीपमधून उतरता येत नव्हतं. राणाने तिच्या हात समोर केला आणि तिने नाक मुरडलं. मला कुणाच्याही हेल्पची गरज नाही, ओके, ती रागात बोलली आणि तशीच रागात उतरत असताना तिचा पाय घागऱ्यात अडकून तिचा तोल गेला. पण राणानं तिला दोन्ही हातांवरती झेललं. तिचे हात त्याच्या गळ्याभोवती गुंफले गेले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते, परंतु लगेच भानावर येत तिनं राणाला बारीक डोळे करून रागानं पाहिलं. आय एम सॉरी, मी मगाशी थोडं जोरात बोललो, राणा बोलला. तेच तर, हाऊ डेअर यू. आजपर्यंत माझ्याशी असं कोणीच बोललं नाही, कोणी रागावलंही नाही, आणि तू ओरडलास मला. तुझी मासा पण तुला ओरडते ना, राणा बोलला. ती माझी मासा आहे. हू आर यू? ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलली. याचं उत्तर तुला माहीत? मला काय माहीत? कुणी नाही आहेस तू माझा. ओह रिअली? मग माझ्या जखमेवर इलाज करण्याची इतकी धडपड का होती? माझी इतकी काळजी का करत होतीस? मी डॉक्टरकडे जात नाही म्हणून बाहेर जायचा बहाणा केलास आणि वरून माझ्या गर्लफ्रेंडबद्दल ऐकून सकाळपासून गाल फुगून बसलीस. हुकुम, आपके इरादे कुछ ठीक नहीं लग रहे. तो थोडा लाडात येत बोलला. ए हॅलो, आधी खाली उतरव मला, ती गडबडून बोलली आणि त्यानं मिश्किल हास्य करत नाही मध्ये मान डोलावली. आय सेड लिव्ह मी. ती मोठे डोळे करून परत बोलाली आणि मग नीट खाली उभी राहिली. तो गालामध्ये हसत तिच्याकडे पाहत होता. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. माझ्यामुळे तुला लागलं म्हणून मला वाईट वाटलं. त्यात तू बाबासांना कळेल म्हणून डॉक्टरकडे जातही नव्हतास, त्यामुळे फार वाईट वाटत होतं आणि म्हणून मी तुला डॉक्टरकडे घेऊन गेले. तेच तर, तुला का वाईट वाटत होतं? मी तर नोकर आहे तुझा. एका नोकरासाठी तुझ्या मनात इतकी काळजी?
ए हॅलो, इतकाही काही खुश होऊ नकोस. या जागी दुसरं कोणी असतं तरी मी त्याची अशीच काळजी घेतली असती, समजलं? आला मोठा, म्हणे माझी एवढी काळजी का घेताय? ती बडबड करत पुढे गेली आणि पुन्हा मागे फिरली. तुला गर्लफ्रेंड असो किंवा नसो, मला काय करायचं? तू माझा जीव वाचवला म्हणून मी तुझी काळजी घेतली, बस विषय संपला. मी आर्या जडेजा आहे, कोणाचे हे उपकार कधीच ठेवत नाही, समजलं? ती तोऱ्यात बोलली आणि हवेलीत निघून गेली. हा माज उतरवायला खूप मजा येईल स्वीट हार्ट, तो क्रूरपणे हसत बोलला. दादी, आर्या तुलसी समोर पळत येऊन उभी राहिली. आर्या? तुलसी आणि केसरबाई तिला आश्चर्यानं पाहत होत्या. कशी दिसतेय मी? आर्या स्वतःभोवती एक गोल गिरकी घेत बोलली. घणी सुंदर लागे, केसरबाई तिचा लोभ करत म्हणाल्या. तुला पाहून शुभांगीची आठवण आली, तुलसी हसत बोलली. मी खरंच मासांसारखी दिसते, आर्या खुश होत बोलली. तिच्याही पेक्षा सुंदर, तुलसी म्हणाली. त्यावर आर्या खुश होत खुदकन हसली. अरे आजी, तुला माहित नाही, मार्केटमध्ये सगळे हिला थांबून थांबून पाहत होते, युक्ता तिथे येत बोलली. हे माता रानी, केसर जल्दी जा, छोरी की नजर उतार, तुलसी काळजीने बोलली. जी हुकुम. मग केसरबाई लगेचच किचनमध्ये गेली आणि मिरच्या आणून तिची नजर काढली. राणा त्यांच्याकडेच पाहत होता. नजर तर तिला लागली आहे, पण बाहेरच्या लोकांची नाही, माझी, आणि ती आरंभ जडेजाला बर्बाद करूनच उतरेल, राणा मनातच क्रूरपणे बोलला. आणि त्याच वेळी त्याच्या फोनवर आरंभचा फोन आला. जी हुकुम. तो फोन कानाला लावून हवेलीच्या बाहेर येत बोलला. आर्या कुठे? आरंभने विचारलं. हवेलीत, राणा बोलला. आणि तू? मीही इथेच आहे. काय झालं? तुमचा आवाज थोडा काळजीयुक्त जाणवतोय. काही नाही, मी रात्री निघतोय, आल्यावर बोलू. जी. आणि आर्याला अजिबात एकटं सोडू नको, समजलं? तुम्ही काळजी करू नका, नाव शी इज माय रिस्पॉन्सिबिलिटी, मी त्यांना अजिबात एकटं सोडणार नाही. ओके. आरंभने फोन ठेवून दिला. हा इतका का घाबरल्यासारखा वाटत होता, राणा मनातच बोलला. आणि त्याच वेळी त्याच्या मोबाईलवर परेशचा मेसेज आला. त्यात असं लिहिलं होतं की त्याची मॉम दिल्लीला गेली. मग राणाने जीप काढली आणि तो फार्म हाऊसवरती आला. त्याने त्याच्या मोबाईलमध्ये दुसरं सिम ऑन केलं आणि त्याच्या मॉमला फोन करू लागला. आरंभ, अरे तू कुठे हरवलास? आणि तुझा हात रिकामा? आय मीन तुझा ड्रिंक कुठे आहे? अँड डोंट टेल मी की तू ड्रिंक सोडलेस, सपना त्याच्या जवळ येत बोलली. आरंभ क्वचितच ड्रिंक करतो, पार्टीचे अध्यक्ष तिथे येत बोलले. गुड, पण आज मी पार्टी जॉईन केली, ते आनंदात एक छोटंसं सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं ना, सपना बोलली. वाय नॉट, वेटर बोलला. मग पार्टी अध्यक्षांनी आरंभसाठी ड्रिंक मागवलं. त्यांचा मान राखण्यासाठी आरंभने फक्त एक ग्लास घेतला. मिस सपना, मी असं ऐकलंय की तुम्हाला एक मुलगा पण आहे, पार्टी अध्यक्ष बोलले. हो, बरोबर ऐकलंय तुम्ही, तो आहे म्हणून तर माझी सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत, सपना आरंभकडे पाहत बोलली. तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय, वाचलंय, पण तुमच्या मुलाबद्दल जास्त कुठे उल्लेख नाही. तो इथे नसतो ना, बिझनेसमुळे तो सतत भारताच्या बाहेरच असतो. सगळं जोशी एम्पायर तो एकट्याने हँडल करतो, त्यामुळे खूप बिझी असतो. कधी कधी तर महिना महिना आमचीही भेट होत नाही, सपना हसत बोलली. ग्रेट, अशी होतकरून मुलं नशिबाने मिळतात. नाव काय त्याचं? शर्विल, सपना म्हणाली आणि तिचा फोन रिंग झाला. एक्सक्यूज मी, असं म्हणून सपना बाजूला जाऊन फोनवरती बोलत होती. हॅलो, सपना बोलली. वेअर आर यू? राणा बोलला. आपल्या घरी. डोंट लाय मॉम, तू दिल्लीला आहेस, आरंभ जडेजा म्हणूनच काळजीत आहे. ओह रिअली? माझ्यासमोर तर किती नाटकं करत होता की मी लीडर आहे अँड ब्ला ब्ला ब्ला. माझा तीर सही निशाण्यावर लागलाय म्हणायचं. कोणता तीर? राणा न समजून बोलला. इनडिरेक्टली मी त्याला तुझ्याबद्दल सांगितलंय, सपना बोलली. व्हॉट? रिलॅक्स, त्याच्यावर येणाऱ्या संकटाबद्दल थोडी हिंट दिली, सपना बोलली. मॉम, आर यू मॅड? तुझ्यामुळे सगळा प्लॅन फ्लॉप होईल, राणा चिडून बोलला. मला त्या आरंभच्या चेहऱ्यावर भीती पाहायची आहे.
त्याच्या मनात माझ्याबद्दल दहशत भरवायची होती आणि आता तो विचार करेल की कोणतं संकट येणार आहे त्याच्यावर आणि त्या पद्धतीनं तयारी सुरू करेल. परंतु त्याला अजून माहीत नाही की मी तयार केलेलं वादळ अगोदरच त्याच्या हवेलीत घुसले आणि किती दिवसात त्याला बर्बाद करणार आहे. सपना क्रूरपणे हसत बोलली. तर मग मित्रांनो, आता आरंभाला समजेल का की हा शर्विल हाच राणा आहे? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी, हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.